नमस्कार फ्रेंड्स, मी रुपाली। आज आपण कॉर्ड पाइपिंग किंवा डोरी पाइपिंग कशी बनवणार आहोत हे ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। सो मी 3 कलरचा फॅब्रिक यूज केला आहे, गोल्ड, कॉपर आणि सिल्वर, जे काठपदरच्या साडीमध्ये कॉन्ट्रास्टमध्ये जर असते। सो 1.5 इंचाच्या पट्ट्या आपल्याला कट करायच्या आहेत। नॉर्मल पाइपिंगमध्ये 1.25 इंचाची पट्टी कट केली जाते, पण कॉर्ड पाइपिंगची बनवायची असेल तर आपल्याला 1.5 इंचाची पट्टी कट करायची आहे। सो पिना लावून सिक्युअर करून घेत आहे, कारण आपण 3 टाईपचं मटेरियल यूज केलं आहे। हे मी ॲडव्हान्समध्येच करून ठेवते, जेव्हा मला ब्लाऊजला डिझाईन बनवायची असते तेव्हा मी डायरेक्टली घेऊन अटॅच करते। सो तुम्हीसुद्धा असं करू शकता, जेणेकरून ब्लाऊजला खूप सुंदर आणि लुक येतो आणि खूप छान बॉर्डर तयार होते। सो आता आपण कॉर्ड पाइपिंग, डोरी पाइपिंग कशी स्टिच करायची ते बघूया। मॅचिंग थ्रेड घेतला आहे, सिंगल प्रेशर फूट आणि लागणारी डोरी घेतलेली आहे। सो एक पट्टी सरळ आणि दुसरी आडवी ठेवून क्रॉसमध्ये शिलाई देऊन घ्यायची आहे। जसं मी मार्क केला आहे त्या पद्धतीने शिलाई देऊन घेऊया, जेणेकरून खूप छान फिनिशिंग होते, छान पट्टी अटॅच होते आणि स्ट्रेचेबल पण होऊन जाते। सो हळूवारपणे शिलाई देऊन घेऊया आणि आपल्याला जे कॉर्नर्स आहेत ते कट करून घ्यायचे आहेत आणि खूप सुंदर अशी बॉर्डर तयार होते किंवा डोरी पाइपिंग तयार होते। सो आपली जी डोरी आहे ती 1 इंच बाहेर काढून सुरुवातीला लॉक करून घ्यायची आहे। लॉक स्टिच देऊन घेऊया आणि 1/2 इंच आतमध्ये फोल्ड करून हळूवारपणे शिलाई देऊन घ्यायची आहे। शिलाई देताना फॅब्रिक खेचायचं नाही किंवा डोरीसुद्धा खेचायची नाही, एकदम सरळ इथं अलगदपणे आपल्याला शिलाई देऊन घेऊया। किती सुंदर कॉर्ड दिसत आहे। जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका। जिथे जॉईंट आहे तिथं जॉईंट ओपन करून शिलाई देऊन घेऊया आणि आता आपण सेकंड साईड फिनिश करून घ्यायची। जो काही एक्स्ट्रा कपडा आहे तो आतमध्ये फोल्ड करून कडेने शिलाई देऊन घ्यायची, जेणेकरून दोन्ही साईडनं खूप सुंदर अशी फिनिशिंग येते। पाहू शकता कॉर्ड छान तयार होत आहे आपली। खूपच सुंदर कॉर्ड तयार झालेली आहे। जिथे एक्स्ट्रा कॉर्नर्स मटेरियल असेल ते सुद्धा कट करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।